विंदा करंदीकर फार सुंदर म्हणतात, करुण जावे असेही काही दुनियेतून या जाताना, तरुण जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गणभर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. नमस्कार, मी प्रियंका. मन मिळवू माणूस या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण भेट घेणार आहोत अशाच खास व्यक्तींची जी अमरावती शहरातील आहेत. त्यांचं नाव आहे कृष्णाजी पोहनकर. पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत राहिल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी आपल्या आयुष्याची नाळ अगदी घट्टपणे बांधलेली आहे. खरं तर बरेचदा निवृत्त झाल्यानंतर बरेच जण विश्रांती घेतात, पण कृष्णाजी काकांनी एक छंद जोपासलेला आहे, तो म्हणजेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे. खरं तर त्यांनी अनेक रंगीबिरंगी हस्तकलेच्या वस्तू, विणकाम आणि त्याचबरोबर त्यांनी ही फुलवलेली त्यांच्या टेरेसवरती बाग म्हणजे स्वर्गाचं एक छोटं प्रतिरूपच आहे. ऐकूया कृष्णाजी काकांचं संपूर्ण जीवन प्रवास आणि त्यांच्या कलेचा साक्षात्कार. काकाजी, मन मिळवू माणूस या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. मला सांगा की पोलीस खात्यामध्ये आपण किती वर्ष सेवा दिली आणि त्यातील काही संस्मरणीय आठवणी आमच्या दर्शकांना सांगा. 39 वर्ष नोकरी केली, वयाच्या 19 वर्षात लागली आणि त्यावेळेस सुरुवात म्हणजे देहातमधूनच झाली. म्हणजे एकदम खेड्यात, छोट्याशा खेड्यातून अमरावती शहरात आल्याच्या नंतर मी 3-4 भाऊ पोलीसमध्ये नंतर लागलो. पहिले एक मोठा भाऊ होता पोलीसमध्ये, नंतर मी लागलो. नंतर ते त्यावेळेस हाफचड्डीवर नोकरी सुरुवात झाली आम्ही 1976 मध्ये आणि मग पूर्ण सर्व्हिस अमरावतीतच गेली, जास्त करून अँटी करप्शनला. तर चालले म्हणजे त्यावेळेस वातावरण अगर मोबाईल वगैरे यातून नव्हतं, संपर्काच्या ह्याच्यात नव्हतं, तरी इमानदारीनं नोकरी करून मला पोलीस मेडल वगैरे मिळाला, पोलीस सन्मान पदक, आणि चांगली नोकरी केली. काही इमानदारीनं आखरीपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता नोकरी करायला. प्रामाणिकपणे केलं तर सगळं शक्य होतं. मला सांगा की आपण विणकाम, हस्तकलेच्या वस्तू तयार करता आणि एक छानशी बाग पण तयार केलेली आहे, तर या छंदांकडे कसं वळला? छंद हा खेड्यामधूनच होता. म्हणजे सुरुवातीपासूनच मी काही नाही काही मला असं शौक होता, काहीतरी असं बनवत राहतं. दोरीचे काही कला बनवायच्या, गणपती बनवायचे, तर असं छोटंसं विणकाम करायचं. म्हणजे कुठे गेलं तरी कोणी असं करत असलं तर मला ते थोडंसं डोकं घालून इंटरेस्ट वाटायचा काम करायचा. मग ते वेळात वेळ काढून मग त्या गोष्टी इकडे तिकडे न करता त्याच्यात आपलं इन्व्हॉल्व राहतं. तर ते असं करता करता 39 वर्षाचा पिरियड असाच निघाला. त्याच्यातून आम्ही रिटायर झाल्याच्या नंतर छंद म्हणून काही नाही, मला वेळ मिळाला तर असं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपला छंद जोपासना आणि असं काहीतरी वेस्टेज वस्तू वगैरे दिसल्या त्याच्यातून काहीतरी कला तयार करणं, असा माझा एक व्यवसाय म्हणून असाच नव्हता. असा काही आपण काही खूप व्यवसाय म्हणजे विकासासारखा व्यवसाय नाही केला, छंद म्हणून जोपासला. म्हणजे 1 रुपये कोणातून आजपर्यंत मी पैसे म्हणून कधी घेतलेच नाही काय वस्तू. त्याला जे आवडलं का त्यांनी म्हटलं काय मला चांगलं वाटतंय मग घेऊन जा. पण असं काही नाही का बाबा यातले मला मोबदला द्या किंवा काही. एक आपलं एक मेहनत आपली, बाकी काही नाही. फारच सुंदर काकाजी, कारण राष्ट्रसंतांनी सुद्धा फार सुंदर म्हटलेलं आहे की अंगी असून एकत्रित कला त्याचा जन्म सार्थक झाला. आणि फार सुंदर आपण टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करता आणि फार सुंदर छंद आपण जोपासलेला आहात. मला सांगा की सुरुवातीला जेव्हा तुम्ही हस्तकला सुरुवात केली त्या वस्तू तयार करण्यासाठी, तर सर्वात प्रथम कोणती वस्तू तयार केली? मी गणपती केला होता, दोरीचे गणपती बनवायचे. भरपूर लोक चांगले लोकांना असं आवडलं तर घेऊन जायचं. माझ्या घरी एकही नाही यायला, पण
बाकी 30 वर्षाच्या पूर्वी सुरुवात केली मी. तर ते भरपूर अजूनही बरेचसे लोक आहेत जवळ आहे. मॅजिस्ट्रेट सुद्धा जेव्हा आमचे असेच मित्र संबंधी झाले त्यांनी सुद्धा ते त्यांना आवडलं तर घेऊन गेले. तर असं सुरुवात दोन्हीच्या गणपतीपासून. खरं तर हे सगळं करत असताना घरच्या मंडळींचं सहकार्य कसं लाभलं? नाही, घरच्या काही डिस्टर्ब नाही. ते त्यांना कधी मला त्रास नाही झाला आणि मी काही त्यांनाही त्रास नाही दिला आणि त्यांनी मला नाही त्रास दिला. तर ते आपापलं ते व्यक्तिगत आहे. म्हणजे असं काही कोणाला बघ आपण तू मला हातभार लावा का तर हे कधीच नाही म्हटलं. तुमच्यासारखे निवृत्त व्यक्ती जे आहे त्या व्यक्तीला तुम्ही काय सल्ला द्याल, काय सांगाल त्यांना? नाही, सल्ला मी काही देऊ नाही शकत. कारण का ते आपापलं व्यक्तीचं स्वतःच हे आहे. त्यांना काय आवडते ते आपले छंद जोपासावे. म्हणजे आपण कसं आहे, आपण सल्ला नाही देऊ शकत का बाबा तुम्ही असं करा किंवा तसं करा. ते आपापली आवड आहे. त्याच्यात आपण कधीच कुणाला सल्ला देऊ नये. निवृत्तीनंतरही हे सगळं करत असताना यामध्ये प्रेरणा कुठून मिळाली आपल्याला? प्रेरणा कुणाकडून नाही घेतली. मी स्वतःच मला जसं आवडलं तसं करत होतो. असं काही कुठून मी ट्रेनिंगला नाही गेलो, कोणाकडून सल्ला नाही घेतली. मला जसं आवडलं तसं आपला वेळ मिळाला का बसायचं आपलं. झाडापासून मुळीपासून काही चिमण्या पाकडं भरपूर बनवले पण ते आम्ही पूर्ण ठेवले नाही. त्याच्यात काय ज्यांना आवडलं त्यांनी घेऊन गेले, ज्यांना कुठं पडलं ते कसं आहे का ते बरेच वर्षापासून आम्ही ते छंद चालू आहे. आता काही असा वेळीने आला आणि कोणता असा प्रसंगीने आला का बा सार्वजनिक करायसाठी आधी विचारही नाही केला का बा सार्वजनिक आले पाहिजे म्हणून. आपलं करत राहिलो आणि ते पॅकिंग करून ठेवून दिलं बस झालं. फारच सुंदर. खरं खरंच छंद जोपासणं हे फार सुंदर असतं आणि आपण टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू फार सुंदररित्या तयार केलेल्या आहेत. आपण मन मिळव माणूस या कार्यक्रमात आलं आणि आपलं वेळ दिलं त्याबद्दल आपलं खूप धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.